मित्र हो, नमस्कार. काही काही लोकांना ना अशा अनेक खोड्या असतात. कोणाला वाटतं प्रसिद्धीच्या झोतात कायम राहावं. कोणाला वाटतं की काहीतरी वादग्रस्त बोलून समाजामध्ये खळबळ उडून द्यावी. कुणाला आणखी काय वाटतं. तर मी आज एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे की ज्या गोष्टींना समाजामध्ये दुफळी माजवायला आवडतं. जे जुनं घडलं आहे त्याच्यावरच भाषणं ठोकायला आवडतं आणि स्वतःची पोळी या तापलेल्या तव्यावर शेकून घ्यायला आवडते. तर मी अशी 2 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. आता पत्रकार म्हटलं की एक समाजमानाचा आरसा असतो. त्यानं समाज सुधारायचा असतो, समाज बिघडवायचा नसतो. समाजातील जे कुसके आंबे आहेत, कुसक्या गोष्टी आहेत, नासक्या गोष्टी आहेत, त्या बाजूला फेकायच्या असतात. पण आत्ताची पत्रकारिता ही पत्रकारिता कमी आणि दांभिकता जास्त झालेली आहे. जो तो त्याचं पोट कसं भरेल याची विवंचना करीत असतो. असं करताना मग स्वतःच्या समाजाचा त्याच्यात बळी गेला तरी त्यांना काय त्याच्यात विशेष वाटत नाही. 2 महाराष्ट्रातील 2 पत्रकारांची नावं तुम्हाला सांगतो. एक म्हणजे राजू परुळेकर. आता ते राजू परुळेकर आता काय फार पत्रकार राहिलेले नाहीत. तर ते स्वतः सध्या सामाजिक कार्यकर्ते, समाजसुधारक वगैरे त्या मार्गावर चाललेले आहेत. कारण अलीकडच्या काळात ते फार स्तंभलेखन करण्यापेक्षा कुठेतरी आणि महत्त्वाचं म्हणजे बहुजनांमध्ये अशी काय आपली व्याख्यानं देतच हिंडत असतात. दुसरं एक नाव म्हणजे निखिल वागळे. आता निखिल वागळे हे नाव ह्याच्यासाठी की ते ज्या वेळी त्या एखादा विषय येतो त्यांच्यासमोर तर त्यावेळी ते एक वेगळीच भूमिका घेतात. पण राजू परुळेकर तर वेगवेगळ्या ठिकाणी बहुजनांमध्ये ब्राह्मण विरोधी असे व्याख्यानं देताना तुम्हाला दिसतात. तर त्याच्यात राजू परुळेकर यांची वादग्रस्त व्याख्यानं यूट्यूबवर बऱ्याच ठिकाणी सापडतील, विशेष करून ब्राह्मण आणि ब्राह्मणवादावर. तर त्याच विषयावर आजचा मी व्हिडिओ बनवला आहे की त्यांना कुठेतरी उत्तर देणं गरजेचं आहे. कारण गंमत अशी आहे, ब्राह्मणांकडून उत्तराला प्रत्युत्तरच येत नाही. त्यामुळे कुठेतरी आरोप हे त्यांचे सिद्ध होत आहेत की काय, आरोप हे खरे आहेत की काय असं लोकांना वाटतं. त्यांच्या आरोपांना कुठेतरी उत्तर देणं हे महत्त्वाचं आहे. कारण असं सध्या झालं आहे ना, मी एका व्हिडिओमध्ये 4-5 दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की बहुजनांकडून ब्राह्मणांनी काय शिकलं पाहिजे असा तो व्हिडिओ होता. त्याला दुर्दैवानं खूप चांगले काही व्ह्यूज आले नाहीत. पण त्याच्यात मी असं म्हटलं होतं की जर काय शिकायचं असेल बहुजनांकडून तर ब्राह्मणांनी हे शिकलं पाहिजे की त्यांची एकता किती अखंड आहे. इतक्या प्रकारच्या जाती त्या ब्राह्मण हा विषय आला की त्या एकत्र येतात. आणि आपल्या ब्राह्मणातल्या जाती एवढे मोठे हल्ले होऊन अगदी जात संपवण्याची भाषा होते तरी आपल्यातल्या या 18 पगड जाती काही एक येत नाहीत. उलट ब्राह्मण कसे चोर आहेत वगैरे सांगून ह्या आगीत ह्या यज्ञामध्ये आहुती देण्याचंच काम केलं जातं आणि ते पण ब्राह्मण समाजातल्या लोकांकडून. त्यातलेच हे एक राजू परुळेकर. त्यांनी अलीकडेच झालेल्या एका व्याख्यानामध्ये असं सांगितलं की ब्राह्मणे किती दांभिक आहेत, ब्राह्मणाने आजवर कशी फसवणूक केली वगैरे वगैरे. मला आता एक सांगायचं आहे, स्वातंत्र्योत्तर काळानंतर हे ब्राह्मण आरोप सहनच करीत आला आहे. दिवसाचा सूर्य उगवतो तो कोणामुळे माहिती नाही, पण अमावास्येची रात्र ही ब्राह्मणांमुळेच होत असावी असं मला कधी कधी वाटतं. पृथ्वीवर अमावास्येची रात्र ही ब्राह्मण करत असावेत आणि उजेड जर कोण दाखवत असेल तर हे असे बाकीचे लोक आहेत ते दाखवणारे. तर या प्रकरणाबाबत बघायचं झालं तर इतके लोक सांगत आहेत की ब्राह्मण असे होते, वाईट होते, असे होते, चोर होते, लबाड होते, धूर्त होते, दुसऱ्याला लुबाडणारे होते वगैरे वगैरे. म्हणजे मला असं वाटतं दुनियेतला कुठलाही वाईट शब्द या ब्राह्मणांवर आजवर चिकटला नाही असं झालं नाही. पण हे सगळे आपण आता आरोप मान्य करू. मी राजू परुळेकर यांना वेगळ्या गोष्टीनं उत्तर देणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या भाषणात नेहमी असा उल्लेख येतो की ब्राह्मण असे होते, ब्राह्मण तसे होते. त्याच्यात ते असं कधी म्हणत नाही बरं की काही ब्राह्मण असे होते, अनेक ब्राह्मण असे होते, सर्वच्या सर्वच ब्राह्मण असे होते असं मला कधी कधी वाटतं. असं त्यांच्या भाषणातून ते बोलतात. मला त्यांना असं सांगणं आहे की उद्यापासून ही तुम्ही जी भाषणं देता ती बंद करा.
महाराष्ट्राला ब्राह्मणमुक्त करा. काय करा, एक दगड घ्या आणि प्रत्येक वेचून वेचून ब्राह्मणांना मारा, त्यांच्या डोक्यावर घाला तो दगड. आणि ब्राह्मणमुक्त महाराष्ट्र झाला की मग महाराष्ट्रात काय अघटित होणार नाही ना याची काळजी घ्या. नाही तर तुम्ही त्यानंतर सांगाल की ब्राह्मणांचे आत्मे साले अजून इथेच राहिलेत, अजून महाराष्ट्र त्या आत्म्यांपासून काय मुक्त झालेलं नाही, असं काहीतरी वेगळं सांगून या बहुजनांची दिशाभूल कराल. कारण आज ही समाज हा ब्राह्मणांवर काही बोललं तरी टाळ्या वाजवतो, काही बोललं तरी. म्हणजे टाळ्या यांच्या घेणं खूप सोपी गोष्ट असते. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप टाळ्या पाडता, तुमच्या लोकाला तुमचे भाषणं ऐकायला काही थोडेफार लोक येतात, याच्यात तुम्हाला काय वाटत असेल तर तो तुमचा दोष नाही. आज परिस्थितीच अशी आहे ना की आजपर्यंत अनेकांनी त्यांच्या मनावर असं बिंबवलेलंच आहे की ब्राह्मण म्हणजे वाईट. गमत अशी आहे, हा समाज म्हणजे ब्राह्मण काय तसं वाईट हे खूप चांगले आहे तसं मी म्हणत नाही, पण समाजामध्ये ही दरी एवढी रुंदावलेली आहे ना की एखाद्या समाजाच्या बाजूनं मी भाषण करतो आहे त्या समाजातल्या लोकांसमोर, आणि त्यांनी न केलेलं काम, चांगलं काम मी त्यांच्यावर चिकटवलं आणि म्हटलं की कुठल्याही समाजानं हे काम केलं नव्हतं, पण ह्या समाजानं ते करून दाखवलं. आता प्रत्यक्ष त्या समाजानं काही केलं नसते तरी लोकंसुद्धा एवढ्या टाळ्या वाजवतात की का विचारायला नको. त्यामुळे खोटं बोलून तुम्ही त्यांच्या फेवरमध्ये बोललात तर तुम्हाला टाळ्या मिळणारच आहे. कारण हा समाज त्यांची बुद्धी गहाण ठेवून त्या जातीयवादी कार्यक्रमाला आलेला असतो, हे महत्त्वाचं. आजपर्यंत ब्राह्मणांनी काय केलं, आणि ब्राह्मण जे म्हणत होते अस्पृश्यता पाळायची वगैरे, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो राजू परुळेकर साहेब. ते उदाहरण देताना मी त्यांच्या कास्टला धरूनच उदाहरण देणार आहे. बौद्ध समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांचे अनुयायी त्यांना खूप वेळा सांगत होते की तुम्ही समाजासाठी आमच्या धर्मासाठी एवढं काही करताय, अनुयायांसाठी एवढं काही करताय, तर तुम्ही दुसऱ्या सहचारिणीचा एकदा विचार करा. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शारदा कबीर या ब्राह्मण मुलीशी, व्यवसायाने नर्स असलेल्या ब्राह्मण मुलीशी दुसरं लग्न केलं. संसार सुखाचा चालू होता. जवळपास 8 ते 9 वर्षाचा त्यांचा संसार झाला. सांगायची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी शारदा कबीर म्हणजे त्यानंतरच्या माई आंबेडकर लग्नानंतरच्या त्यांना अनेक पत्र पाठवलेले आहेत, आणि त्या पत्रामधून त्याचा उल्लेखही केलेला आहे की ते त्यांच्यात किती प्रेम आहे हे त्यांच्या पत्रावरून दिसते. पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माई आंबेडकरांचं आयुष्य हा एक वणवा होता. म्हणजे एखाद्या महिलेचा नवरा गेल्यानंतर तिला एवढंच कळतं की नवरा गेला आहे म्हणजे काय, तर तिचं आयुष्यच निघून पुढे गेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात माहिती असेल सती प्रथा होती. लग्नानंतर म्हणजे एखादी महिला विधवा झाली की तिला नवऱ्याबरोबर चितेमध्ये टाकलं जायचं, चितेमध्ये जावं लागायचं, स्वतःला जाळून घ्यावं लागायचं जिवंतपणी. त्या जिवंतपणी यातना या माई आंबेडकरांना बौद्ध अनुयायाने दिल्या, आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत. या गोष्टीचा मी तुम्हाला संदर्भसुद्धा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे अनुयायी असलेल्या विजय सुरवाडे यांनी याबाबत त्यांच्या लेखामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये याचा उल्लेख केलेला आढळतो. विजय सुरवाडे जे आहेत ते बौद्ध साहित्यिक आहेत, बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, पण त्यांनीसुद्धा या माई आंबेडकरांच्या जी काय बौद्ध अनुयायांनी दशा केली ते पाहता त्यांनीसुद्धा खूप दुःख व्यक्त केलं. म्हणजे बाबासाहेबांच्या निधनानंतर माई आंबेडकर या मुंबईमधील एका छोट्याशा घरामध्ये तोंड लपवून राहत होत्या, कुठे फिरतसुद्धा नव्हत्या. एवढं त्यांच्यावर कठोर पाळी या समाजातल्या लोकांनी आणली होती. का, तर एका संशयापोटी. बरं, हा संशयसुद्धा केंद्र सरकारनं, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारनं हा संशय मिटवला होता. RPIच्या खासदारांनी, बौद्ध खासदारांनी हा विषय लोकसभेमध्ये उपस्थित केल्यानंतर
त्याची चौकशी केली गेली, डॉक्टरांचे अहवाल मागवले गेले आणि त्याच्यातसुद्धा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण हे नैसर्गिकरित्या झाल्याचं नमूद करूनसुद्धा बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नीला, जी जन्मानं ब्राह्मण होती, त्यांना याच बौद्ध अनुयायांनी अक्षरशः दुःखाचे चटके दिले. आणि राजू परुळेकर, तुम्ही सांगताय की ब्राह्मण समाज दांभिक आहे. ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी, ज्या लोकांनी या इतर लोकांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी लाथा खाल्ल्या या समाजाच्या. त्यावेळी या समाजाच्या त्यांनी लाथा काढल्या. तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. स्वातंत्र्यवीर डॉक्टर विनायक दामोदर सावरकर हे आज समाजामध्ये एकाकी का पडले? तर त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींवर प्रहार केले. रत्नागिरीमध्ये बंदिवान असताना आणि त्यानंतर नजरकैदेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यावेळचे दानशूर भागोजी शेठ कीर, जे भंडारी समाजाचे आहेत, बघा पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये किती मैत्री होती, घनिष्ठ मैत्री होती, जातीच्या पलीकडे मैत्री होती. याचं उदाहरण सांगतो म्हणून मी त्यांचा जातीचा उल्लेख केला. हे भागोजी शेठ कीर हे जातीनं भंडारी आहेत, पण त्यांची दानशूरपणाची ख्याती अख्ख्या रत्नागिरीला माहिती आहे. तर त्यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अशी कल्पना ठेवली की देशातलं एकमेव असे मंदिर रत्नागिरीत झालं पाहिजे की अख्ख्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस येवो त्याच्यासाठी ते खुलं असलं पाहिजे. भागोजी शेठ कीर यांना ही कल्पना आवडली आणि त्यांच्या आर्थिक देणगीतून म्हणा किंवा आर्थिक आर्थिक दानशूरपणातून म्हणा, रत्नागिरीमध्ये पहिलं पतितपावन मंदिर उभं राहिलं. त्या पतितपावन मंदिराच्या ज्यावेळी त्याचं प्राणप्रतिष्ठापना झाली, त्या सोहळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अख्ख्या ब्राह्मणांचा रोष पत्करून या दलित समाजांसोबत, म्हणजे जे कामकरी होते, कष्टकरी होते, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले गेले होते, असे गरीब, शोषित, पीडित लोक जे होती, त्यांच्यासमोर अख्ख्या ब्राह्मण समाजाचा विरोध पत्करून रत्नागिरीमध्ये स्नेहभोजन घेतलं होतं. आज तुम्ही अख्ख्या ब्राह्मणांना जेव्हा बोलता राजू परुळेकर, तेव्हा यांनाही त्याचे चटके लागतात, ते ब्राह्मण असल्याचे. काय स्वातंत्र्यवीर सावरकरांना या दलितांनी किंवा जे इतर कोणी होते शोषित पीडित, त्यांनी काही दिलं नाही त्यांना भाग भांडवल. उलट स्वातंत्र्यवीराचं त्यांना संडासवीर अशी त्यांना पदवी दिली यांची. म्हणायला गेलं तर हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली कमाई होती. या सगळ्यात 2-4 उदाहरणं दिल्यावर तुम्ही मला सांगा की कुठल्या अर्थानं या बहुजनांना ब्राह्मणांनी जवळ करायला पाहिजे होतं, सांगा ना. जिंकलं कोण? तर इथे सुद्धा ब्राह्मणवादच जिंकला, जो कट्टरपणाने यांचं शोषण करत राहिला, ह्यांच्यावर अन्याय अत्याचार करत राहिला. तो ब्राह्मण आणि ब्राह्मण्य जिंकला याच्यामध्ये, असं म्हणावं लागेल. आज तुम्ही काय खूप मोठ्या गोष्टी मारताय राजू परुळेकर, खूप गोष्टी अशा बाता मारताय, पण तुम्हाला तिथे मला काय म्हणायचं आहे, तुमचा जो काय हेतू असेल, ब्राह्मणांना सुधारण्याचा जर हेतू असेल, तर बहुजनांच्या व्यासपीठावर जाऊन ब्राह्मण काय सुधारणार नाहीत. तुमच्यात हिंमत असेल किंवा तुमच्या काय म्हणतात ते ब्राह्मण समाज सुधारण्याची तुमच्या मनात आसक्ती असेल, तर एखाद्या ब्राह्मणांचे जे काही व्याख्यान असतात त्याच्या व्यासपीठावर जाऊन बोला ना. तर त्या समाजात काय ज्या चुका असतील ते सुधारण्याचा ते प्रयत्न करतील. पण तुम्हाला तुमची पोळी शेकायची म्हटली तर तिथे शेकणार नाही, कारण ब्राह्मण समाज हा आधी बुद्धिवादी आहे. फक्त तो प्रत्येक वेळी बोलत नाही, कारण त्याला त्याची पडलेली असते, त्याला पुढे जायचं आहे. मला आज जगलो उद्या कसं जगेन ही त्यांची आत्ताची सध्याचा त्यांच्यासमोरचा भविष्याचा जो पेच आहे तो हा आहे. आणि उगाचच कसं आहे माहिती आहे का, ब्राह्मण समाज हा सहनशील होता, जे काही गोष्टी केल्या त्यांनी त्या डोक्याने केल्या. आणि तुमच्यासमोर तो कशाला हे होईल, काय म्हणतात त्यांचं एक पिढीजात असा एक विचार आहे की असं घाणीवर दगड उगाच कशाला मारायचा आणि ती घाण आपल्या अंगावर उडून घ्यायची, असा एक पिढीजात त्यांचा विचार आहे. त्यामुळे ते तुमच्यासारख्या अशा घाणेरड्या प्रवृत्तीच्या माणसावर काय असं हे करणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी सांगताय, ब्राह्मणांनी असं केलं, ब्राह्मणांनी तसं केलं, तर हे विसरता की तुम्हीच ब्राह्मण आहात. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं तुमची जात कुठली, तर तुम्हाला ब्राह्मणच सांगायला लागेल. ती काय पुसली गेली नाही अजून जात तुमची, ती ब्राह्मणच आहे. त्यामुळे कुठलेही बोलताना आणि बहुजनांनी सुद्धा अशा दांभिक लोकांना जवळ करताना कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि असे जे लोक व्याख्यान द्यायला येतील
ब्राह्मणांची तर अशी व्याख्यानंच होत नाहीत. ब्राह्मण व्याख्यानं भलेही देतात, ब्राह्मणांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होतात, पण त्याच्यामध्ये बहुजन वाईट होते, बहुजन घाणेरडे होते वगैरे वगैरे असं कुठेही उघडपणे बोललं जात नाही. तुम्ही कुठला व्याख्यानाचा कार्यक्रम किंवा व्हिडिओ कुठे असेल तर मला दाखवा. एखादाच असेल तर, पण कुठेही नसेलच. पण असे जे जाहीरपणे कार्यक्रम होतात आणि जे जाती जातींमध्ये दुफळी माजवण्याचं काम सुरू असतं ते खूप वाईट आहे. आता हे राजू परुळेकरांचं आणखी एक घ्यायचं झालं तर ते फक्त महाराष्ट्रीयन ब्राह्मणांबद्दलच बोलतात बरं. तामिळ, बिहार, नंतर राजस्थान इकडे मोठ्या संख्येनं ब्राह्मण वर्ग आहे. तिथल्यांबद्दल हे बोलत नाही, कारण तिथला त्यांचा अभ्यासही नाही किंवा काही नाही. ते ब्राह्मण सरसकट बोलतात, ब्राह्मण दाबिक होते, ब्राह्मण हे होते, ब्राह्मण ते होते, ब्राह्मण ते होते. 2-4 उदाहरणं देतात आणि त्या 2-4 ती लोकं ज्यांनी अन्याय अत्याचार केले असतील इतर लोकांवर, ते दोन ब्राह्मण, 2-4 ब्राह्मण म्हणजे सगळे ब्राह्मण पटून जातं लोकांना. अरे हो, ह्यानं केलं होतं खरं, याने महात्मा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना खरंच दगड मारले होते बरं, हे लोक होते ते, असं म्हणायला. कारण हा समाज कधी विचार करीत नाही की बाकीचे किती चांगले लोक आहेत, हे चांगले आहेत, ते चांगले आहेत, किंवा त्यांनी केलेलं चांगलं कार्य कधी वाचलं नाही त्यांनी, आणि वाचलं तरी समजून घेतलं नाही. त्यामुळे इतके वर्ष मित्रांनो लक्षात ठेवा, बहुजनांना माझं सांगणं आहे की कोणी चांगलं किंवा वाईट हा जाती धर्मानुसार कधीच नसतो. आज मुस्लिम धर्म म्हटला की दहशतवाद तुम्हाला आठवतो, पण या धर्मातसुद्धा अनेक चांगली लोकं आहेत. तुमच्यासाठी जीव देणारी लोकं ह्या समाजातसुद्धा आहेत. तशी ब्राह्मण समाजातसुद्धा चांगली लोकं आहेत. ही अंधश्रद्धा नाही, हा विश्वास आहे. त्यामुळे अशा जे खोटारडेपणा किंवा तुम्हाला जाती धर्मावरती कोणी व्याख्यान द्यायला आलं तर त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. त्यांना पोळी शेकायची असते, तुम्ही त्यांना फुकट बोलवा बरं, येतात का बघा. तुम्ही त्यांना फुकट हे सांगायला बोलवा, येतात का बघा. त्यामुळे त्यांचं पोट भरतं. ते पोट भरण्यासाठी लोक काही करतील अलीकडच्या काळात. त्या अशोक खरातने एवढे घाणेरडे काय गोष्टी केल्या, त्याची जात नाही कोणी काढली ती. कारण तो समाज माहिती आहे, त्या समाजातली जात जर काढली तर राजू परुळेकरची हाडं वगैरे बाहेर काढून त्यांची कातडे ते दुसऱ्याशी वाळत ठेवतील अशी उन्हामध्ये. उन्हाळा पडला आहे तर त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते अशा गोष्टींवर बोलणार नाहीत. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्हाला ब्राह्मणांचा जर एवढा तिटकारा आहे तर उद्यापासून ब्राह्मणांना वेचून मारा. आणि ब्राह्मणमुक्त जर महाराष्ट्र झाला की मग महाराष्ट्रात काय वाईट घडतं का बघा. आणि ते घडलं ना की मग उरलेला एक दगड तुमच्या स्वतःच्या डोक्यात घालून गेला, कारण तुम्ही पण ब्राह्मणच आहात. त्यामुळे बोलताना ब्राह्मणांविरुद्ध बोलण्याचं कधी हे नाही मला. ब्राह्मण खूप चांगले आहेत वगैरे असंही माझं म्हणणं नाही, मी प्रत्येक वेळी सांगतो. पण ब्राह्मणातले काही लोक, ब्राह्मणातले अनेक लोक, असं काहीतरी म्हणा ना. सर्व सरसकट जेव्हा ब्राह्मणांना तुम्ही गाठवता तेव्हा बरं तुम्ही बोलणारे पण ब्राह्मणच आहात, हा त्याच्या पुढचा विनोद आहे. आणि ते बिचारा बहुजनांना उलट काय बोलण्याचं, त्यांचं अजूनही त्यांच्या काय म्हणतात ते तोंडाला मास्क लावल्याचं मला कधी कधी भास होतो. ते कधीच आहे ना उलटा प्रश्न विचारत नाही की तुम्ही कोण आहात भाऊ जातीने, मग तुम्ही कोण आहात आणि तुमच्या जातीविरुद्ध काय सांगायला येतं आहे आम्हाला. बरं सांगताय ते सांगताय, सगळ्या जातीलाच का दोष देत आहे असं कोणीच विचारित नाही त्यांना. त्यामुळे असे बाहेर फिरणारे भिकारी कोणी लोक असतील, ते व्याख्यान तुमच्या व्यासपीठावर बसले की ते खूप सज्जन होतात, खूप व्याख्याते होतात, खूप विचारवंत होतात. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. अशा लोकांपासून सावधान राहा. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.